नमस्कार मित्रांनो, माझ्या मराठी युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. मी अक्षय मिडे. आपला आजचा नवीन ब्लॉग सुरू आहे. नवीन वर्षाचा नवीन आपला 2025चा पहिला ब्लॉग चालले एक विरामातेच्या दर्शनाला आणि अजून 2-3 स्पॉट ते बघायला भेटणार. टायटल बघितलं तर चला सुरू मित्रांनो. आणि नवीन असं चॅनल तर सबस्क्राईब, इंस्टा फॉलो करा. कॉपरेटच्या बाजूला फॉलो करा. आवाज व्हिडिओ मित्रांनो चला आता मी चाललंय की 9:30 होऊन गेले. ब्रिजच्या रस्ता की थांबलेले या साईड आमचे तिकडे भाऊ सोडायला आलाय. भेटत तुम्हाला तिकडनं. आता आमचे जॉबवाले सगळे बहिणी मित्र सगळे आम्ही चालले तिकडनं एक वेळ दर्शनाला. मी तर याची 2012 साली नंतर 22 साली गेला. आता थर्ड टाइम मी आता इकडे चाललो. 2025 साली पहिल्याच महिन्यामध्ये थंडीच्या सुरुवात झाली. आज तारीख आहे 11/1/2025. तर संध्याकाळचे 9:30 होऊन गेले. भेटत तुम्हाला आणि कोण कोण आहे ते बघायला भेटेल मित्र बहिणी. आता मी जस्ट बघितल्या पेट्रोल पंपात आम्ही पेट्रोल गाडी टाकलं आणि आता निघू. ट्रॅव्हलर मधून आम्ही आता पूर्ण रात्रीच्या सिनरी जसे दाखवता येणार दाखवणार ते सगळे आम्ही एवढे 20-25 जण आहे. बहिणी भाऊ सगळे आणि मावशी लोक आम्ही सगळे आता चालले दर्शनाला. तर थर्डच्याच वेळेला तुम्हाला एक जे थांबू स्पॉटला कुठे आता भेटत होता. चला भेटत आता 5 मार्क क्रॉस करून गेलेले पुढे भेटतो. चला बाय. आता रात्रीचे 3 वाजत आले. ऑलमोस्ट वाटणार आम्ही घाटाच्या आसपास पोहोचले असं वाटतं. कारण की ट्रॅफिक होऊन असं वाटतं घाटच चढतो असं वाटतं. जुना घाट आहे लोणावळ्याचा तिकडनं स्पॉट आहे असं वाटतं. जातात आहे ट्रॅफिक लागली वाटतं. काय माहिती पुढे काय झालंय माहीत पडेल पुढे बघू. रात्रीची एवढी ट्रॅफिक लागली. एवढी कधी घाटावर ट्रॅफिक लागणे फर्स्ट टाइम एवढी ट्रॅफिक बघली. रात्रीचे 3 वाजून गेले आणि एवढी ट्रॅफिक लागते कारण रात्री टेम्पो असतात त्यामुळे असं जास्तीच गर्दी आहे. लोणावळा झाली तर शनिवारची गर्दी एवढी कधी गर्दी नसेल. लोणावळा झाल्या वाटतं सगळे एका साईडला लोणावळ्यालाच चालल्या वाटतं फिरायला वाटतं. जेवढी गर्दी ट्रॅफिक आहे भरपूर पुढे जाताना गेल्याने वन साईडला थोडे झाले टेम्पोच्या मागे. आणि आता मग ते घाटानंतर रात्री 5 वाजता इकडे पोहोचले हॉटेलला. मग शोधू ते मध्ये हॉटेल आहे तिकडे पोहोचले आम्ही. हे असं एरिया हॉटेलचा फ्रेश झाले तयार झाले. आता निघू आम्ही प्रतिबालाच्या दर्शनाला. भेटवतो पुढे दाखवतो चालू पुढे भेटवतो. इथं मी 12 साली आलेल्या फॅमिलीसोबत. त्यानंतर आत्ता आलाय प्रतिबालाजी मंदिराकडे. ते फॅमिलीसोबत आला. आता इकडे मित्रफॅमिलीसोबत आलेला. इकडे मजा एन्जॉय करा. सकाळच्या आता ऑलमोस्ट 8 वाजले असतील. भेटू तुम्हाला आता पुढे सिनेमॅटिक सगळं बघता व्हिडिओ एंडपर्यंत. इकडे मंदिर आहे तिरुपती बालाजी. कसं नवीन इकडे काढले 12 साली. त्यानंतर आता सगळे असे आम्ही इकडे सगळे ग्रुप अख्खा आमचा इकडे सगळे. मी 12 साली नंतर हे लुक बघा कसा वाटतं बघायला एक नंबर. तर दर्शन तुम्हाला भेटवतो सगळे. आणि जस्ट मित्रांनो आता आम्ही इकडनं दर्शन घेऊन बाहेर निघाले. हा एरिया असा आहे. इकडे एक मंदिर आहे भोलेनाथ आणि इकडनं हा असा एंट्रन्स आहे. पण वाटतं तर तिकडं साईडून गेला आम्ही बघितले येताना एंट्रन्स दाखवला तो. आणि इकडे असं इकडं मध्ये जायला एरिया केला आहे की कॅमेरा मोबाईल अलाउड बाहेर ठेवायला लागतो. तर आम्ही लॉकर घेतलं. तिकडे त्यावेळी खास जागा दिली लॉकर चप्पल ठेवायला. पुढे येतो पुढे चला.
आता आम्ही इकडे नाश्ता करतोय प्रतिबालाजीकडे इकडे सगळे नाश्ता करत बसले. आम्ही सगळे ग्रुप एक टेबलवर 4-4 जण बसलेले. अजून दाखवतो पुढे बघा कोण कोण काय आहे ते काय सगळे दाखवतो. आता आम्ही इकडनं निघाले. आता प्रति शिर्डीला आता इकडनं निघाले. आता जस्ट आता निघून झाले. नाश्ता करून तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला भेटत आहे. प्रति शिर्डीला आता चाललं इकडनं. मी पण वाटतं लास्ट टाइम बाळासा गेला की मला आता लक्षात नाही पण ती काय चाललं. आता मी इकडनं ज्या निघाले मग ह्या प्रतिबालाजीकडून म्हणजे म्हणतात रोडवर आहे. भेटतो तुम्हाला आता सिनेमॅटिक एन्जॉय करा पुढचा व्ह्यूचा. चला भेटतो पुढे. इकडनं आम्हाला रात्रीचं काय शूट नाही केलं माहिती काय रात्री दाखवून पहाटे आलेले आम्ही. तर भेटतो तुम्हाला इकडनं. चला डायरेक्ट ठीक आहे प्रति शिर्डीलाच भेटतो तुम्हाला आणि एन्जॉय करा व्ह्यूचा. चला भेटतो पुढे डायरेक्ट. आता आले मी प्रति शिर्डीला. इकडे प्रति शिर्डीला दिसलं ते मंदिर. इकडे आता पार्किंग गाडीला दाखवतो मंदिर. तिकडे फर्स्ट टाइम आला इकडे. चालेल आता प्रति शिर्डीचे साईबाबाचं दर्शन घ्यायला मी फर्स्ट टाइम चाललाय. ते जाणार माहिती चाललंय मी इकडनं. पहिले सुरुवात इकडनं गेली प्रति बालाजीकडून प्रति शिर्डी चाललंय. दुसरा स्पॉट इकडनं मग वाटतं लोणावळा जाणार. मग घरी वाटतं स्पॉट मग दाखवतो. चला मी हे मित्रांनो हे एंट्रन्स आहे प्रति शिर्डीचं. आता इकडे आम्ही चाललं एंट्रन्स करून 12 साली आता 25 साली मी आलेलो आहे इकडनं. संडे ते मग थोडीफार गर्दी दिसते आणि शॉप इकडून असं सुरुवातीचं एंट्रन्स हे दरवाजाकडे बघा. व्हिडिओ एंड पण तर सिनरी बघा मी संकशी भेटू बोलत नाही. दर्शन घेतल्यानं भेटू तिकडे चालले प्रति शिर्डीला. इकडे शिर्डी सगळं मंदिर सगळं तिकडे गाभारा सगळं इथे दिसतं. सगळ्यांना आता मी जस्ट प्रति शिर्डीचं दर्शन घेतलं आणि गाभारामधले लोक.
आणि हा बघा मित्र, इकडे हा मेन गेट आहे. एकविरामध्ये दर्शन मंदिराकडे जायचं हा रस्ता मेन आहे. इकडनं हा एंट्रन्स गेट आहे. इकडनं सुरुवात होते ते दर्शन आहे जवळ मातेच्या. आणि जस्ट जेवून झाले, आता भेटतो मग पुढे. चला. आता इकडे आम्ही आमची गाडी पार्क केली ट्रॅव्हलर आणि तिकडे सगळे चालले इकडनं जाम पहिले आता पार्किंग मागे केले आणि इकडनं चालले सगळे आम्ही चालले इकडे जाम मागे पार्किंग केली वाटतं. कारण मी लास्ट टाइम जवळ तर लांब पार्किंग केली. आता काय रिझन असेल म्हणून इकडे चालले आता पार्किंग सगळे चालत आम्ही सगळे. आता दुपारचे वाजले आमचे 1:30 वाजता ऑलमोस्ट. दुपारचा चढत जाऊ आम्ही पुढे, दाखवतो तुम्हाला पुढे. ट्रॅफिक लागते म्हणून गाड्या इकडे सगळे आमची पार्किंग ट्रॅव्हलर मागे लावले आणि इकडनं एवढं चालत आले. पण आता तिथे 15 मिनिटात एवढे रस्ता चालत आले आम्ही टाइम. तर आता एवढं ट्रॅफिक लागले. हे बघा इकडनं तिकडनं सुरुवात असताना आमची पण लास्ट 2024-22 चालेल तेव्हा इकडनं आम्ही इकडे बघितलं. कारण किती लांब आहे एवढी मागे गर्दी पण सुरुवात आहे त्याची पण अजून भरपूर बाकी आहे. पुढे बघत हे किती गर्दी झाली आज रविवार शनिवार. किती गर्दी. आणि आम्ही तर रिक्षा करून आले, काय करायचं लेट होईल म्हणून. दुपार 2 वाजले ना जॉबला जायचं, आम्ही टाइम म्हणून रिक्षा कोण करताय. आता हा रस्ता इकडनं आम्ही चढत असतो दरवर्षी तेव्हा यायच्या त्या इकडून शॉर्टकट रस्ता इकडनं सगळे. आता भेटतो पुढे एवढी गर्दी आहे. एक तासाने शॉर्टकट रिक्षा त्या तासाने आले तेव्हा गर्दी बघा किती बघितली असेल मी स्टार्टिंग मध्ये किती गर्दी आहे. अजून गर्दी आहे एवढी आणि हातून गर्दीच्या दुपारच्या करून आता आम्हाला इकडे गर्दी अजून. आता फायनली पोचले इकडे आम्ही सगळं. एवढे घाम वाटले किती गर्दी आहे. इकडनं नंबर असा लावला नंबर सगळं. आणि मित्रांनो कारला की गुफा ही कधी बनलेली, कोणी बांधलेली, कोणत्या काळात, किती सगळं इथून जे सगळं तुम्हाला डिटेल रीड करू शकता. इकडे पॉज करून व्हिडिओला पूर्ण बघू. काय गर्दी इकडे मागून आणि सगळीकडे गर्दीच गर्दी. आखाने घाम वाटला कारण 2-1 तासाने इकडे. इथे एवढी गर्दी आहे की तिथं टाइम पण आहे सगळ्यांना. एक मिनिट थांबवायला लगेच दिलं की दर्शन. एवढी गर्दी कारण कॅमेरा लावला आणि किती गर्दी झाली. दर्शक निघून नाही आले याच्या आधी पण एवढी गर्दी. सकाळी आले नाही फक्त लेट झाली. किती गर्दी बघितली. आज 2:45 गर्दी खाली गेले. तिथून गर्दी एवढी जायला गर्दी नाही. 5 मिनिट घेतलं तरी दर्शन भेटे बाहेर एवढी गर्दी आहे. बालाजी प्रति शिर्डी दाखवत तसे दाखवत. 22 साली गेले भेटताना नेक्स्ट टाइम कधी परत येऊ तर तुला म्हणलं सीन सगळं बघायला भेटेल. आता सगळं आता लेणे सगळं लेणे इकडे लेणे बघा जाण्याचे काय लेण्या लेण्या होत्या तुम्हाला बघायला भेटणार. पुढे दाखवतो तुम्हाला काय खाते स्पेशल भेटेल.
की ध्यान करण्यासाठी बांधलेल्या लेण्या अजून कंडिशनमध्ये दिसत. सिनेमॅटिक बघितलं पाहिजे. ह्या मधल्या भागाला असं आणि हे बौद्ध स्तूप बोलतो. इकडे येऊन बौद्ध लोक बसायचे आणि मेडिटेशन करायचे आणि असं अजूनही लोक असं दिसायला. इकडे बघा सिनेमॅटिक अजून कंडिशन काय काय आहे. तर थोडी बेकार आहे पण काही काही दिसायला चांगली आहे. अजून दिसते एवढी ती चांगली बघत आणि सिनेमॅटिक एन्जॉय करा. व्ह्यू मित्रांनो इकडनं आता आम्ही हा दुसरा रस्ता तिकडनं होतो. दरवर्षी जातो त्या रस्त्यानं इकडनं गेले आम्ही इकडनं आणि इकडनं तो रस्ता उतरण्याची इकडे इझी पडतो म्हणून असा रस्त्याने उतरला. गर्दी इकडनं जास्त येणार नाही. शॉर्टकट आहे मागून तिकडनं. आता त्या रस्त्याने अशा आल्या आणि व्ह्यू असा बघा. व्ह्यू बघा मित्र काय दिसायला असं वाटतं पुढून दाखव. मित्र तुम्हाला आता ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब प्रेस द बेल, कॉमेंट करून नक्कीच सांगा कसं होता आमचा हा ब्लॉग. इकडनं 2025चा पहिला ब्लॉग आपला आवडला तर शेअर करा मित्रांनो. व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये.